मित्रांनो, तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती अनेकदा पाहिली असेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का की जगाचा मालक असलेल्या या विठ्ठलाने आपल्या कानात सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी चक्क माशांच्या आकारांची कुंडले का घातली आहेत? या एका खुणेमागे लपले असं एक रहस्य, जे ऐकून तुमचे डोळे पाणावतील. चला जाणून घेऊया विठ्ठलाच्या मकर कुंडलांची 11 थक्क करणारी पैलू. 1. समुद्राचा नजराणा. सुरुवात करूया पहिल्या रहस्यापासून, ते म्हणजे ही कुंडले विठ्ठलाकडे आली कुठून? पौराणिक कथांनुसार जेव्हा भगवान विष्णू आपल्या लाडक्या भक्तांसाठी म्हणजेच पुंडलिकासाठी वैकुंठातून पंढरपुरात आले, तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी साक्षात समुद्रदेव प्रकट झाले. समुद्र हा सर्व रत्नांची खाण मानला जातो. समुद्र देवाला वाटलं की विश्वाची धनी माझ्या दारी आला आहे, तर त्यांना काहीतरी अजोड भेट द्यावी. त्यांनी आपल्या अथांग साम्राज्यातील सर्वात श्रेष्ठ प्रतीक निवडलं, ते म्हणजे मकर मासा. समुद्राने अत्यंत मौल्यवान रत्नांनी जडवलेली माशांच्या आकाराची 2 कुंडले पांडुरंगाला अर्पण केली. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की समुद्राने हार किंवा मुकुट न देता कुंडलेच का दिली? याचं कारण असं की समुद्र देवाला माहीत होतं की विठ्ठल हे भक्तवत्सल्य आहेत. त्यांचे कान नेहमी भक्तांच्या हाका ऐकण्यासाठी आसुरलेले असतात. म्हणूनच त्या कानांनी शोभा वाढवण्यासाठी समुद्राने ही खास मकर कुंडले भेट दिली, जी आजही विठ्ठलाच्या रूपाचा अविभाज्य भाग आहे. 2. अखंड जागृतीचे प्रतीक. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या रहस्याकडे. मित्रांनो, तुम्ही कधी माशांचे निरीक्षण केले का? निसर्गाचा एक नियम आहे की प्रत्येक सजीव प्राणी झोपतो, पण मासा हा असा एकमेव प्राणी आहे जो कधीही डोळे मिटत नाही. अगदी तो विश्रांती घेत असतानाही त्याचे डोळे उघडेच असतात. विठ्ठलाने आपल्या कानात माशांच्या आकारांची कुंडले का घातली आहेत याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अखंड जागृती. विठ्ठल आपल्याला यातून हा संदेश देतो की माझा भक्त कुठेही असो, कोणत्याही संकटात असो, त्याच्यासाठी अहोरात्र जागत आहे. जसा मासा पाण्यात डोळे उघडे ठेवून सतत सावध असतो, तसाच पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेकडे, त्यांच्या प्रत्येक अश्रूकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन असतो. तो कधीही झोपत नाही, तो निद्रिस्त नसतो, कारण त्याला आपल्या भक्तांची काळजी असते. म्हणूनच विठ्ठलाची ही मकर कुंडले त्याच्या भक्तवत्सल्य आणि सदैव जागरूक असण्याचं सर्वात मोठं प्रतीक मानली जातात. 3. श्रवण भक्तीचे महत्त्व. तिसरं रहस्य दडलंय भक्तीच्या व्याख्येत. शास्त्रात भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत, ज्याला आपण नवविधा भक्ती म्हणतो. त्यातली पहिली सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे श्रवण भक्ती, म्हणजे देवाचे गुणगान ऐकणे. आता विचार करा, विठ्ठलाने माशाचीच कुंडले कानात का घातली? याचं कारण असं की मासा हा पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याचप्रमाणे विठ्ठलाचे कान हे भक्तांच्या नामघोषाच्या सागरात पोहत असतात. संतांच्या मध्ये विठ्ठलाला भक्तांनी गायलेली भजने, अभंग आणि त्यांचे प्रेमळ शब्द ऐकायला इतकं आवडतं की त्याचे कान त्या शब्दांच्या डोहात माशासारखे तल्लीन झाले आहेत. विठ्ठलाने मकर कुंडले धारण करून आपल्यालाच हाच संदेश दिला आहे की जर तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी श्रवण करायला शिका, संतांचे विचार ऐका, देवाचं नाव ऐका. जसा मासा पाण्यात आनंदाने विहार करतो, तसं तुमचं चित्तही देवाच्या नामात रंगलं पाहिजे. म्हणूनच विठ्ठलाचे हे कान केवळ दागिने नाही, तर ते भक्तीचा महासागर ऐकण्याचं माध्यम आहे. 4. आता वळूया चौथ्या रहस्याकडे, जे आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत आहे. मित्रांनो, मानवी मन ही जगातील सर्वात चंचल गोष्ट मानली जाते. संतांनी मनाची तुलना पाण्यातल्या माशाशी केली आहे. मासा जसा एका क्षणात इकडे तर दुसऱ्या क्षणात तिकडे झोपावतो, तसेच आपलं मनही इकडे तिकडे धावत असतं. पण विठ्ठलाच्या मुद्रीकडे नीट पहा, तो चंचल मासा आता देवाच्या कानाच्या कुंडलांच्या स्वरूपात स्थिर झाला आहे. याचा अर्थ काय? विठ्ठल आपल्याला यातून जीवनाचा एक मोठा धडा देतो. तुमचं मन कितीही चंचल असू दे, जोपर्यंत ते संसाराच्या विषयात आहे तोपर्यंत ते तडफडणारच. पण जेव्हा ते मन माझ्या चरणी, माझ्या भक्ताच्या श्रवणाच्या जवळ येईल, तेव्हा ते स्थिर होईल आणि त्याचं रूपांतर एका सुंदर दागिन्यात होईल. म्हणजे तुमचं चंचल मन विठ्ठलाच्या नामाशी जोडा, मग ते माशासारखं धावणार नाही,
तर कुंडलासारखं देवाच्या सौंदर्याचा भाग बनून चमकेल. हा संदेश ही मकर कुंडले आपल्याला प्रत्येक क्षणी देत आहेत. 5. सृष्टीचे जलतत्व. आता वळूया 5व्या रहस्याकडे, जे विठ्ठलाला विज्ञानाशी आणि निसर्गाशी जोडतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार हे विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि त्यातलं सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे जलपाणी. माझा हा पाण्याचा राजा मानला जातो. विठ्ठलाने मकर कुंडले धारण करून हे सूचित केले आहे की तो या संपूर्ण सृष्टीच्या जलतत्वाचा अधिपती आहे. पाणी जसं निर्मळ असतं, जसं जीवन देतं, तसाच पांडुरंग हा सर्व जीवांचा आधार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मासा हा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतो. विठ्ठल आपल्याला हेच सांगतात की जगाचा प्रवाह किती विरुद्ध असला तरी भक्तीच्या बळावर तुम्ही त्या प्रवाहावर मात करू शकता. म्हणजे जे जलतत्व केवळ निसर्गाचा भाग नाही तर ते विठ्ठलाच्या जीवनदायी स्वरूपाचं प्रतीक आहे. तो या विश्वाचा रचयिता आणि पालन करता आहे. हे या कुंडलातून अधोरेखित होते. 6. कामक्रोधावर विजय. आता वळूया 6व्या रहस्याकडे, जे आपल्या अंतर्मनाशी निगडीत आहे. भारतीय प्रतीकशास्त्रानुसार मकर किंवा मासा हा केवळ प्राणी नाही तर तो कामदेवाचं म्हणजेच मानवी इच्छा आणि वासनांचं वाहन मानलं जातं. आपल्या मनात येणाऱ्या असंख्य इच्छा या पाण्यातील माशाप्रमाणे चंचल आणि वेगवान असतात. पण विठ्ठलाच्या मूर्तीकडे लक्ष देऊन पहा. देवानं या मकराला इच्छांना पायापाशी न ठेवता चक्क आपल्या कानात स्थान दिलं आहे. याचा अर्थ काय? विठ्ठल आपल्याला सांगतोय की तुमच्या इच्छा, तुमचा क्रोध किंवा तुमचे विकार तुम्हाला भरकटवू शकतात, पण जर तुम्ही त्यांना माझ्या भक्तीच्या चौकटीत बसवलं तर ते विकार राहत नाहीत, तर ते देवाचे अलंकार बनतात. विठ्ठलाने मकर कुंडले धारण करून हे सिद्ध केले आहे की त्याने सर्व मानवी वासनांवर विजय मिळवला आहे आणि त्या वासना आता त्यांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. हा मुद्दा आपल्याला शिकवतो की आपल्या भावनांना चुकीच्या दिशेला जाऊ न देता त्यांना देवाच्या चरणी कसं अर्पण करायचं. 7. संत तुकाराम महाराजांचे वर्णन. आता वळूया 7व्या रहस्याकडे. आपण जे काही सांगतोय त्याला खरा आधार दिला आहे तो आपल्या लाडक्या जगद्गुरु तुकोबारायांनी. विठ्ठलाच्या सौंदर्याचं वर्णन करताना संतांची नजर सर्वात आधी या कुंडलावरच पडते. तुकाराम महाराज आपल्या एका प्रसिद्ध अभंगात म्हणतात, कानी मकर कुंडुले तळपती अंशा, मुख कमल विशाळा पाहतेसी. येथे तळपती अंशाचा याचा अर्थ असा की ती कुंडले साध्या दागिन्यांसारखी चमकत नाहीत, तर ती सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहेत. संतांच्या नजरेतून ही कुंडले म्हणजे केवळ धातूचे तुकडे नाहीत, तर ते देवाच्या चेहऱ्यावरून निघणारे चैतन्याचे किरण आहेत. विठ्ठलाचं मुखकमल इतकं विशाळ आणि प्रसन्न आहे की त्या रूपाला पूर्णत्व देण्यासाठी ही मकर कुंडले तिथे झुलत असतात. संतांनी या कुंडलाचा उल्लेख वारंवार करण्याचं कारण हे होतं की भक्तांनी त्या तेजाकडे पाहावं आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर करावा. जेव्हा आपण विठ्ठलाच्या कानांकडे पाहतो तेव्हा आपल्याला केवळ दागिना दिसत नाही, तर संतांनी पाहिलेले ते अलौकिक तेज दिसतं. 8. समदृष्टीचा संदेश. आता वळूया 8व्या रहस्याकडे. विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिली असेल तर एक गोष्ट लक्षात येते की ती अत्यंत सिमेट्रिकल म्हणजे संतुलित आहे. विठ्ठलाच्या दोन्ही कानात अगदी सारखीच मकर कुंडले आहेत. हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक आहे विठ्ठलाच्या समदृष्टीचं. विठ्ठलासाठी कोणताही भक्त मोठा नाही किंवा छोटा नाही. तो गरीब आणि श्रीमंत, सुशिक्षित आणि अशिक्षित यामध्ये भेदभाव करत नाही. ज्याप्रमाणे तो दोन्ही कानांनी भक्तांच्या हाका सारख्याच प्रेमाने ऐकतो, तसाच तो सर्वांना सारखाच न्याय देतो. ही मकर कुंडले विठ्ठलांच्या खांद्याला स्पर्श करत असतात. याचा अर्थ असा की देव भक्तांच्या इतक्या जवळ आहे की तो प्रत्येक संस्कार, प्रत्येक गुपित ऐकू शकतो. विठ्ठलाची ही समान कुंडले आपल्याला हा संदेश देतात की समाजात वावरताना आपणही सर्वांकडे समभावाने पाहिले पाहिजे. भेदाभेद हा अमंगळ आहे, हेच या कुंडलातून पांडुरंग जगाला सांगत असतो. 9. भक्त आणि भगवंताचे अतूट नाते. आता वळूया 9व्या रहस्याकडे. मित्रांनो, मासा आणि पाणी याचं नातं कसं असतं? मासा पाण्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. पाण्याबाहेर काढले की त्याची तडफड होते.
नेमकं हेच नातं विठ्ठल आणि त्याच्या भक्तांमध्ये आहे. विठ्ठलाने कानात माशांची कुंडले धारण केली आहेत, कारण त्याला जगाला हे सांगायचं आहे की जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसा मी माझ्या भक्ताशिवाय राहू शकत नाही. विठ्ठलासाठी त्याचा भक्त हेच त्याचं जीवन म्हणजे पाणी आहे. म्हणूनच तो भक्तांच्या नामस्मरणारूपी सागरात आणि या मकर कुंडलांच्या रूपाने सतत विहार करत असतो. अनेकदा आपण देवाला शोधायला जातो, पण ही कुंडले सांगतात की देव स्वतःच भक्तांच्या प्रेमाचा इतका भुकेला आहे की तो कायम भक्तांच्या शब्दांच्या शोधात असतो. हे केवळ दागिने नाही, तर ते भगवंताचे भक्ताला दिलेले एक प्रेमपत्र आहे. 10. सौंदर्याचा परमोच्च बिंदू. आता वळूया 10व्या रहस्याकडे. विठ्ठलाची मूर्ती ही जगातली सर्वात सुंदर आणि रेखीव मूर्ती का मानली जाते? त्याचं एक मोठं कारण म्हणजे ही मकर कुंडले. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर विठ्ठलाचे मुखकमल गोल आणि विशाल आहे. या गोलाकार चेहऱ्याला पूर्णत्व देण्याचे काम ही लंबवणारी आणि खांद्याला स्पर्श करणारी मकर कुंडले करतात. जेव्हा आपण विठ्ठलाच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा ही मकर कुंडले त्यांच्या स्मित हास्याला अधिक उठाव देतात. संतांनी या रूपाला सुंदरते ध्यान म्हटलं आहे. ते उगाच नाही. विठ्ठलाच्या कानातील ही कुंडले जेव्हा खांद्यावर टेकतात, तेव्हा ते ज्ञान, कान आणि कर्म म्हणजे खांदे यांचा संगम झाल्याचं दर्शवतात. हे केवळ बाह्य सौंदर्य नाही, तर ज्या भक्ताने हे रूप एकदा डोळ्यात साठवलं, त्याच्या आयुष्यातील सर्व कुरूपता आणि दुःख नष्ट होतात. विठ्ठलाच्या या रूपाचा हा परमोच्च बिंदू आहे, जो पाहता क्षणी माणसाचं भान हरपतं. 11. मौनाचे आणि आंतरिक भक्तीचे रहस्य. आता वळूया 11व्या आणि सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या रहस्याकडे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की निसर्गातील सर्व प्राण्यांमध्ये मासा हा असा प्राणी आहे जो कधीही आवाज करत नाही. तो पूर्णपणे शांत राहून पाण्यात विहार करतो. विठ्ठलाची ही मकर कुंडले आपल्याला मौन पाळण्याचा संदेश देतात. पांडुरंग आपल्याला सांगतोय की भक्ती ही आरडाओरडा करून किंवा दिखावा करून करण्याची गोष्ट नाही. खरी भक्ती ही त्या माशाप्रमाणे असावी, शांत, संयमी आणि अंतर्मनातून केलेली. विठ्ठलाने ती कुंडले कानाजवळ ठेवली आहेत. याचा अर्थ असा की त्याने बाह्य जगाचा कोलाहल बाजूला सारून फक्त भक्तीचा निशब्द भाव स्वीकारला आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करता आणि तुमचं मन शांत होतं, तेव्हाच तुम्हाला त्या ईश्वराचा खरा आवाज ऐकू येतो. ही मकर कुंडले आपल्याला शब्दांच्या पलीकडे जाऊन अनुभवाच्या पातळीवर देव शोधायला शिकवतात. तर मित्रांनो, विठ्ठलाच्या कानातील ही मकर कुंडले केवळ दागिने नसून ती जागृती, भक्ती, समता आणि प्रेमाची 11 मोठी रहस्य आहेत. पुंडलिकाच्या प्रेमापोटी विटेवर उभा असलेल्या या विठुरायाचे हे रूप खरोखरच अगाध आहे. तुम्हाला या 11 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये विठ्ठल नावासह नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या वारकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता एकदा प्रेमाने म्हणा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.